हॅलो, गुड मॉर्निंग. आज मी गावी चालली आहे आणि गावी जाताना कोयना नदीच्या काठाकाठाने जाणारा हा सुंदर रस्ता, पाटण तालुक्याला समृद्ध करणारी कोयनामाई. जातानाचा रोड जरी खराब असला तरी पाटणचं हे निसर्ग सौंदर्य बघत बघत कोयनामाईच्या काठाकाठाने प्रवास कधी संपतो ते कळत नाही. जाताना रानमेवा घेतला. घरी गेल्यानंतर तयार झाले, कारण एका ठिकाणी प्रोग्रामसाठी जायचं होतं आत्याकडे. आणि 3 तासाचा प्रवास करून जरी आले असले तरी अजिबात थकवा नाही, कारण की गावी यायचं म्हटलं की आपोआप माइंड फ्रेश होतं. नंतर आई आणि मी रिक्षातून निघालो तिकडे जायला आणि जाताना परत एकदा कोयना नदी भेटते. जिकडे जाईल तिकडे कोयना काही साथ सोडत नाही आणि इतकं सुंदर दृश्य आहे ना हे. खूप सारे लोक इथं फोटो व्हिडिओ काढत होते. मला सुद्धा इच्छा होती, पण ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. नेक्स्ट टाईम कधीतरी येईन तेव्हा नक्की फोटोशूट करेन. आणि बघितला तुम्ही सनसेट, गावाला गेल्यानंतर सनसेट बघण्यासाठी वेगळीकडे कुठे जायची गरज भासत नाही. त्याच्यानंतर हा माझा भाचा आहे, ह्याला मी बारशाला बघितलं होतं, त्याच्यानंतर आज बघते. आता तो 3 वर्षाचा झाला आहे. त्याच्यासाठी जाताना मी हा रोबोट घेऊन गेलेले. एवढा खुश झाला ना. आणि ही लोक यवतमाळला राहतात, त्याच्यामुळे वर्षातून एकदाच येणं जाणं होतं, त्याच्यामुळे नेहमी भेट होत नाही. उधर खेळणे को मिळतं आहे क्या? हाँ मिलता है तो. किती गोड आहे ना, मला तर त्याला सोडावंसं वाटतच नव्हतं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पालीच्या खंडोबाला गेलो मावशीबरोबर. मावशीचं ते कुलदैवत आहे. तर सगळीकडे भंडाऱ्याची उधळण झालेली दिसत होती आणि खूप सारी नवीन जोडपी दर्शनासाठी आलेली होती. ते बघून खूप छान वाटत होतं. पण इतकं ऊन होतं ना की अक्षरशः पायाला चटके बसत होते. आणि इतकं ऊन त्या दिवशी होतं की पाऊस हा येणारच होता. येताना पाऊस आला. आणि ही माझी आई आणि 2 मावशा. गावी आल्यानंतर गप्पा गोष्टींमध्ये वेळ कसा जातो तेच कळत नाही. ओके, बाय.